IPL ही एकदम अशी लाईफ चेंजिंग टुर्नामेंट असते प्रत्येक प्लेअरसाठी. यामधनं मला खूप शिकायला सुद्धा भेटेल. खूप एक्सायटेड आहे मी त्याच्यावर. अंडर 19 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा अर्शिन कुलकर्णी आपल्यासोबत आहे. खरं अर्शिन कुलकर्णी अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंगही करतो, बॉलिंगही करतो आणि त्यात आता आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर वर्ल्ड कप आणि त्यानंतर आता IPL या 2 सलग मोठ्या लीगसाठी सिलेक्शन होत आहे. सुरुवातीला अभिनंदन आहे तुझं या सगळ्यासाठी. कशी सुरुवात झाली या क्रिकेटच्या जर्नीची? मी वयाच्या 6 वर्षी असताना सलीम खान क्रिकेट अकॅडमी इथे जॉईन झालतो. त्यानंतर मी सोलापुरात खूप दिवस सराव केला, वर्षानुवर्ष इकडे सराव केला. त्यानंतर मग माझं केडन्स अंडर 19ला सिलेक्शन झालं केडन्स क्रिकेट अकॅडमी पुण्यामध्ये. त्यांच्याकडनं मग मी महाराष्ट्रासाठी खेळलो. अंडर 14 2 वर्ष, 16 1 वर्ष, त्यानंतर 19 हे माझं 3रं वर्ष होतं. प्लस त्यानंतर मी अंडर 25ची मॅच खेळलो आणि त्यानंतर मुस्ताक अलीमध्ये यावर्षी डेब्यू केला. अर्शिन, खरं तर सोलापूरसारखं शहर आहे जिथं क्रिकेटचं म्हणावं तसं वातावरण नाही आहे. आपल्याकडं जरी स्पोर्ट्स स्टेडियम असला तरी वातावरण नाही आहे. क्रिकेटची एक आवड होण्यासाठी कशा पद्धतीनं ही आवड निर्माण झाली? काही वातावरण घरातलं होतं काही? मी लहानपणापासून घरी खेळत असायचो. लहानपणी घरीच खेळायचो. घरी थोडी जागा केली ती खेळायसाठी. त्यामुळे मग त्याच्याने माझी आवड निर्माण झाली आणि घरातल्यांचा पण खूप सपोर्ट होता. माझ्या आईचा, वडिलांचा, एकदम आजीचा, सगळ्यांचा, बहिणीचा एकदम सपोर्ट होता मला. की कधीच आईने असं म्हटलं नाही की तू आता अभ्यास कर. ती कायम म्हणत होती की खेळत राहा, अजून चांगलं करायला पाहिजे. त्यामुळे मग अजून चांगलं करू शकलो. म्हणजे आपण अर्शिनच्या घरात सध्या आहोत आणि नेट त्यांनी इथं प्रॅक्टिस ही कधी उभारली नेट? ही नेट जेव्हा मी या घरी आलो तेव्हापासनं ही नेट बांधली आईवडिलांनी आणि मला माझ्या बड्डेला बॉलिंग मशीन गिफ्ट केली. मग मी अख्खा लॉकडाऊन इकडं या जागेवरच प्रॅक्टिस करत होतो. म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये ग्राउंड सगळे बंद होते त्यावेळेस इथंच प्रॅक्टिस झाली? हो, त्यावेळेस माझी खूप प्रॅक्टिस झाली. त्यामुळे खूप फायदा झाला मला. अर्शिन, खरं तर आपल्याकडे एक असं म्हणणं आहे की वकिलाचा मुलगा वकील झाला पाहिजे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. आणि तुमचं जर फॅमिली बॅकग्राऊंड बघितला तर आजोबा डॉक्टर, वडील डॉक्टर, आई डॉक्टर, बहीणही डॉक्टर. पण तुला कधी असं वाटलं नाही आपण डॉक्टर व्हावं वगैरे? नाही, असं नाही. पण मला कधीच असं कोणी म्हणलं नाही की तो डॉक्टर व्हायला पाहिजेस. काय म्हणत ते तुला जे आवडते तेच कर. त्यामुळं कधी असा विचार केला नाही का. अच्छा, खरं तर क्रिकेटचे फॉर्म बदलत आहेत. आधी कसोटी लोकांना आवडायची, त्यानंतर वनडे आणि आता T20 फॉर्म आहे. तर तू T20मध्ये खेळतोयस. कोणता फॉर्म तुला बेटर वाटतो स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, ओव्हरऑल क्रिकेट म्हणून कशा पद्धतीने? फॉर्म हा आता प्रत्येक प्लेअरसाठी एक वेगवेगळा फॉर्म जास्त सुटेबल असतो. मला स्वतःला वनडे T20 हा फॉर्म जास्त आवडतो कारण की त्यात ॲज अन ऑलराऊंडर मी चांगला इम्पॅक्ट देऊ शकतो गेमवरती. तो माझ्यासाठी खूप छान आहे. पण माझा आवडता फॉर्म आहे टेस्ट क्रिकेट कारण की त्यामध्ये खरी ती टेस्ट असती. तुम्ही 5 दिवसाची मॅच खेळत असता, चांगला बॉल स्विंग होतो कारण की ती मॅच मोस्टली सकाळी चालू होती. त्यामुळं त्यात ड्यू फॅक्टर्स वेगवेगळे हे असे फॅक्टर्स असतात ते अफेक्ट करतात त्याला. अर्शिन, मी खरं इथं येण्यापूर्वी इंटरनेटवर तुझं नाव सर्च करतो त्यावेळेस एक बातमी मला दिसली. अर्शिन कुलकर्णी होतोय भारताचा हार्दिक पांड्या, पुढचा हार्दिक पांड्या. म्हणजे लोक हार्दिक पांड्या म्हणायला लागलेले आहेत. या सगळ्या कमेंट्स केलं. सोलापूरमध्ये कौतुकाचं वर्ष सुरू होतं कारण पहिला क्रिकेटपटू असणार आहे सोलापूरचा जो IPL वर्ल्ड कप खेळणार आहे. कशा पद्धतीने या सगळ्यांकडे बघतो आणि हार्दिक पांड्याची उपाधी दिली जाते त्याकडे कसं बघतो? ही खूप छान गोष्ट आहे माझ्यासाठी की मला एवढ्या मोठ्या प्लेअरसोबत कम्पेअर केलं जातं. कम्पेअर करू पण शकत नाहीत कारण की त्यांनी जेवढं केलं इंडियासाठी तेवढं मला त्याच्याहूनसुद्धा जास्त करायचं आहे आणि त्यासाठी मी तयारी करत आहे. सिनियर प्लेयर्ससोबत आत्ता इंटरॅक्शन होत असेल, बोलणं होत असेल, कोणाचं मार्गदर्शन होतं या सगळ्यांमध्ये? बोलणं होतं कोणाशी आत्ता क्रिकेट संदर्भात? केदार जाधव सर, परत रोहित शर्मा, KL राहुल, हार्दिक पांड्या यांच्याशी मी बोललो. त्यांनी पण मला खूप चांगले इनपुट्स दिले. आता IPLमुळं कदाचित आणखी सिनियर प्लेयरसोबत राहणं असेल, बोलणं असेल होणार आहे. लखनौ संघात तुझी निवड झालेली आहे. IPLकडे कशा पद्धतीने बघणार आहे आणि वर्ल्ड कप येणार आहे आत्ता काही दिवसांमध्ये असेल त्याकडे कशा पद्धतीने बघतो? 2 मोठ्या लीगकडे असणार. IPL ही एकदम अशी लाईफ चेंजिंग टुर्नामेंट असते प्रत्येक प्लेअरसाठी. यामधनं मला खूप शिकायला सुद्धा भेटेल. खूप मोठ्या प्लेयरसोबत इंटरॅक्ट करायला भेटेल. जस्टिन लँगर सर जे आहेत आमचे आत्ता कोच आहेत त्यांच्याकडनं शिकायला भेटेल. मॉर्नी मॉर्कल, जॉन्टी रोड जेवढा चांगला स्टाफ भेटला आहे आम्हाला. खूप एक्सायटेड आहे मी त्यांच्या अंडर. वर्ल्ड कप नाही, त्याच्या आधी वर्ल्ड कप होणार आहे. अंडर 19 वर्ल्ड कप हा साऊथ आफ्रिकामध्ये असेल म्हणून नवीन चॅलेंजेस, विकेटला बाउन्स खूप असेल, स्विंग असेल, ते कंडिशन्समध्ये खेळायला भेटणं
हा खूप एक चांगला एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही ॲज अ टीम आमचा गोल आहे की आम्ही वर्ल्ड कप जिंकावं. अशी मग खरं तुझ्या पुन्हा क्रिकेटकडे यायचं आहे. तुझं झाल्यानंतर रुटीन काय असतो दिवसाचा, कशा पद्धतीनं सकाळी उठल्यानंतर क्रिकेटची जर्नी सुरू होते? मी सकाळी 7ला प्रॅक्टिसला जातो. त्यानंतर आल्यावर 9:30-10ला मी घरी येतो. त्यानंतर 11:30-11ला मी इकडेच प्रॅक्टिस करायचो बॉलिंग मशीनवरती किंवा माझ्या अंकल साईडांवरती टाकायच्यात किंवा काही बॉलर यायच्यात. ते 11:30 ते 1:30-2पर्यंत करायचो. मग 2 ते 4पर्यंत ब्रेक घ्यायचो. त्यानंतर 4ला परत प्रॅक्टिसला जायचो आणि त्यानंतर मग जिम रनिंग ते काही असेल ते प्रॅक्टिस नंतर असायचं. तर खूप हेक्टिक आहे. मी आत्ता जी घरी आल्यानंतर बघितलं की तू टी व्हीवरती मॅचेसही बघत होता, की आपले मागचे जुने मॅचेस असतील तेही बघून शिकावं लागत असेल तर? हो, त्यामधनं खूप गोष्टी असतात जे शिकायला भेटतात. काही प्लेयर्सकडनं काही छोट्या गोष्टी असतात ते सुद्धा आपण वापरले की चांगलं आपलं होऊ शकतं. अश्विन, खरं तर कौन है प्रवीण तांबे एक नुकताच मी मूव्ही पाहिला. त्याच्यामध्ये सुरुवातीला ते एक फास्ट बॉलर असतात, नंतर पुन्हा त्यांना स्विंगसाठी त्यांनी कोच सांगतात. तुझी जर्नी ते काहीशी तशीच आहे. तू सुरुवातीला स्विंग करत होतास, नंतर आता फास्ट बॉलिंग करतो असं वाचण्यात आलं. काय हे सगळं जर्नीचा ट्रॅक बदलला, कशा पद्धतीनं बॉलिंगच्या संदर्भात सांगशील? मी आधी लेग स्पिन टाकायचो. तर हे झालं आमच्या माझ्या एक अंडर 14च्या मॅचला. जेव्हा सौराष्ट्रासोबत मॅच होती तेव्हा मी पहिला लेग स्पिनवर विकेट घेतलेली फर्स्ट बॉलला. पण त्या विकेटवर मुंबईला मॅच होती तेवढी इफेक्टिव्ह नव्हती लेग स्पिन, कारण की त्या विकेटवर गवत खूप होतं. तर मी नेटमध्ये असंच गंमत म्हणून फास्ट बॉलिंग टाकायचो. तर आमच्या सरांनी सांगितलं की सकाळी जेव्हा आमची बॉलिंग आली तेव्हा तू फास्ट बॉलिंग ट्राय करून बघ. मग तेव्हा मी फास्ट बॉलिंग ट्राय केली. तेव्हा अजय चव्हाण कोच होते. तेव्हा मग मी टाकली. त्यानंतर 1-2 वर्ष मी तरी लेग स्पिनच कंटिन्यू केलं, कारण की एवढं सिरियसली विचार नव्हता केला त्याबद्दल. मग माझे सकाळी जेव्हा प्रॅक्टिसला यायचो तेव्हा आजोबासुद्धा सांगायचे मला की तू फास्ट बॉलिंग असं आउटस्विंग असतो. क्रिकेट खेळायचे? हो, ते खेळायचे. आउटस्विंग असा असतो, इनस्विंग असा असतो, ते शिकवायचे. त्यामधून मी शिकत गेलो. माझी हाईट वाढली, फिटनेस चांगला झाला, त्यामुळे मग मी फास्ट बॉलिंगकडे निघालो. अर्जुन, खरं तर तो आत्ता रायझिंग स्टार आहे. आत्ता क्रिकेटची जर्नी खऱ्या अर्थानं डेव्हलप होत चाललेली आहे. पण तरी क्रिकेटचं जे आत्ता मागचे मॅचेस झालेत, एक आठवण्यातली मॅच, इथं वाटलं की बाबा आता आयुष्याला कलाटणी मिळाली आहे, लोकांच्या प्रकाश होता पण आलो आहे, अशी कुठली मॅच आठवते? MPLची मॅच होती ती पुणेरी बाप्पासोबत. ऋतुराज दादाच्या टीमसोबत मॅच होती ती सगळ्यात आवडती मॅच होती. काय झालं होतं त्या मॅचचा निकाल किंवा मॅचमध्ये तुझी कामगिरी काय होती? त्या मॅचमध्ये मी 54 बॉलमध्ये 117 रन केलत्या आणि लास्ट ओव्हरला 6 रन डिफेंड केलते. प्लस त्या मॅचमध्ये 4 विकेटसुद्धा घेतलेल्या. ग्रेट. खरं तर अर्जुन, क्रिकेट हा महागडा खेळ आहे असं म्हटलं जातं. ज्यांना आर्थिक क्षमता आहे ज्यांची, त्यांनीच क्रिकेट खेळावं असं लोक म्हणतात. तुझी कदाचित आर्थिक क्षमता असू शकेल, पण जे गरीब लोक आहेत, जे प्रॅक्टिस करतात पण चांगलं खेळ आहे त्यांना काय सजेशन असणार आहे? त्यांनी कशा पद्धतीनं क्रिकेटमध्ये यावं? असं काही नाही आहे असं मला तरी वाटतं, कारण की खूप असे प्लेयर आहेत जे खूप कष्ट करून, खूप मेहनत करून आलेत वरती आणि त्यांच्याकडं आधी काही नव्हतं. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की जेवढं तुम्ही मेहनत करू शकता, जेवढं तुम्ही करता, जेवढं परफॉर्म करता, त्यावरनं तुम्ही नक्की आत येणार. अर्शिन कुलकर्णी, खरं तर सोलापूरचा रायझिंग स्टार किंवा भारताचाच रायझिंग स्टार आपण म्हणूयात. क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी तू अष्टपैलू खेळाडू म्हणून करतोय. सोलापूरचा पहिला खेळाडू असणार जो IPLमध्ये वर्ल्ड कप अंडर 19मध्ये खेळणार आहे. सोलापूरकरांना जेवढ्या आशा आहेत तेवढ्याच महाराष्ट्राला आणि देशाला त्याच्याकडनं असणार आहेत. वर्ल्ड कपच्या सिनियर क्रिकेटमध्ये आपण एकदा पराभव स्वीकारला नुकताच, मात्र वर्ल्ड कप अंडर 19कडनं मोठ्या आशा असणार आहेत आणि त्या अर्शिनकडनंही तितक्याच अपेक्षा पुढच्या येणाऱ्या सगळ्या क्रिकेटच्या भवितव्याकडनं असणार आहेत. कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.